नमस्कार. 8 फेब्रुवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आपल्या यावल शहरात भव्य ऑफर. तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. तुमच्या मनात ते आमच्या दुकानात. आपल्यासाठी कार्तिक कलेक्शन यावल एक भव्य ऑफर घेऊन आले आहे. 2 शर्टवर 1 शर्ट फ्री. 2 पॅन्टवर 1 पॅन्ट फ्री. म्हणजे 2 ड्रेसवर 1 ड्रेस बिलकुल फ्री. तर मग आजच करा आपल्या कपड्यांची शॉपिंग. ही ऑफर मर्यादित दिवसांसाठी 26 जानेवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे. आज 8 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला. रुग्णसंख्या वाढून 148. चिंचोली येथील एका 21 वर्षीय तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या. किनगावच्या तरुणाशी त्या तरुणीचा हा 3रा विवाह. यापूर्वी दोघांना गंडवले. बॉयफ्रेंडची ओळख मानलेला भाऊ म्हणून करीत लग्नाचा करायचे सौदा. कोरपावली येथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने लांबवले. एकाच रात्री 4 ठिकाणी घरफोडी. नायगाव ग्रामस्थांनी दिला आपल्या कच्च्या घराचा पुरावा. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठवणार तक्रार. घरकुलाकरिता डावलल्याचा ग्रामस्थांचा आरोप. शेळगाव बॅरेजच्या 18 दरवाजांचे काम पूर्ण. दिलेल्या वेळेत जलद गतीने कामाचे रेकॉर्ड. समितीने मंगळवारी केली पाहणी. डॉक्टर कुंदनदादा फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचे 5वे सत्र वडरी गावात. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. यावल येथे बुधवारी होणार भारतीय जनता युवा मोर्चाची बैठक. उपस्थितीचे आवाहन. वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करीत भालोदच्या तरुणाने ठेवला समाजापुढे आदर्श. तर यावल शहरात आणि परसाडे गावात ख्वाजा गरीब नवाज यांची छठी शरीफ उत्साहात साजरी. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत. फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये, तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज 8 फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा 1 रुग्ण आढळला आहे. त्यामुळे यावल तालुक्यातील रुग्णसंख्या वाढून 148 झाली आहे. आज मंगळवारी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालयातून प्राप्त अहवालानुसार भालोद गावामध्ये एका 18 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या 4 दिवसापासून यावल शहर व तालुका कोरोनामुक्त होता. मात्र भालोद गावात 1 रुग्ण आढळल्यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. एकूणच कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेमध्ये आजवर तालुक्यात 148 रुग्ण आढळले आहेत. त्यातील आता ॲक्टिव्ह रुग्ण 1च आहे. कालपर्यंत तालुका कोरोनामुक्त होता. मात्र आज भालोद गावात 18 वर्षीय तरुण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे चिंता थोडी वाढली आहे. तेव्हा कोरोना विषाणूच्या या 3ऱ्या लाटेमध्ये आपण व आपलं कुटुंब कसं सुरक्षित राहील यासाठी प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. आता यावलकरांसाठी खुशखबर खुशखबर खुशखबर. नको ते पेट्रोलचं झंझट. आता बॅटरीवर चालणारी सुंदर, आकर्षक आणि देखणी बाईक यावलकरांसाठी उपलब्ध. योगो बाईक, अश्वमेध ऑटोमोबाईल, भुसावळ रोड, सम्राट मॉलच्या समोर यावल या ठिकाणी उपलब्ध. विशेष म्हणजे इलेक्ट्रिकल या योगो स्मार्ट बाईकसाठी कर्ज सुविधा देखील उपलब्ध. तसेच काही मोजक्या ग्राहकांसाठी 5000 रुपयाचा डिस्काउंट देखील या ठिकाणी मिळेल. तेव्हा त्वरा करा, आजच आपली योगो बाईक बुक करा. तालुक्यातील चिंचोली येथील एका 21 वर्षीय तरुणाने कासारखेडा शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली असून मयत तरुणाचं नाव
ललित उर्फ लक्ष्य वासुदेव कोळी असे आहे. हा तरुण सोमवार सायंकाळपासून बेपत्ता होता. त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. चिंचोली तालुका यावल येथील रहिवासी वासुदेव अर्जुन कोळी यांचा मुलगा ललित उर्फ लक्ष्य वासुदेव कोळी वय 21 वर्ष हा सोमवारी सायंकाळी म्हशीसाठी चारा घ्यायला जात आहे असे सांगून घरून निघाला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतच आला नाही. तेव्हा गावात सर्वत्र त्याचा शोध घेऊन आणि नातेवाईकांकडे शोध घेऊन तो मिळून आला नव्हता. तर मंगळवारी सकाळी कासारखेडा शेतशिवारात युवराज चंद्रकांत चौधरी राहणार किनगाव यांच्या शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडेला गळफास घेतलेल्या अवस्थेत ललित उर्फ लक्ष्य याचा मृतदेह मजुरांना दिसून आला. तेव्हा मजुरांनी पोलिसांना आणि चिंचोली गावात माहिती दिली. गावातील अनिल कोळी, किशोर कोळी, योगेश कोळीसह आदींनी शेतात धाव घेतली व मृत अवस्थेत असलेल्या ललित उर्फ लक्ष्य या वासुदेव कोळी याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला. यावल पोलिसात मयूर सुभाष कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजित शेख, हवालदार नरेंद्र बागुले, संदीप सूर्यवंशी करीत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ असा परिवार असून त्याने आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. काढलेलं पाहिजे त्यांनी पहिले. आता येते तो रेग्युलर का हो पहिले रेग्युलर आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. तालुक्यातील किनगाव येथील तरुणासोबत पैसे घेत लग्न करून फसवणूक करणाऱ्या त्या तरुणीचे हे तिसरे लग्न होते. यापूर्वी शिरसाळ व भुसावळ येथील दोघांसोबत तिने लग्न केले होते व मानलेला भाऊ म्हणून ज्याची ओळख ती द्यायची तो तिचा बॉयफ्रेंड अर्थात प्रियकर असून दोघे मिळून विवाह इच्छुक तरुणांकडून पैसे घ्यायचे व नंतर पसार व्हायचे. मात्र यापूर्वी केलेल्या त्यांच्या या कृत्याबद्दल कोणीच पोलिसात तक्रार न केल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती अशी माहिती पोलिसांनी दिली. किनगाव तालुका यावल येथील धनंजय हिरालाल सोनार याचा विवाह यशवंत उर्फ दादू विजय पाटील राहणार सांगवी खुर्द यांची मानलेली बहीण सरिता प्रकाश कोळी राहणार अंजाडे हिच्यासोबत 1.25 लाख रुपयात ठरला होता. दरम्यान यातील 85,000 रुपये दिल्यानंतर लग्नाच्या 7 दिवसानंतरच नववधूस तिचा मानलेला भाऊ घेऊन फरार झाला आणि तो मिळूनच आला नाही. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील नववधूस अटक करीत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तेव्हा पोलीस कोठडी दरम्यान या नवविवाहित सरिता प्रकाश कोळी हिने धक्कादायक खुलासे केले. मानलेला भाऊ हा तिचा भाऊ नसून तिचा बॉयफ्रेंड असल्याचे तिने सांगितले. तसेच ते दोघं मिळून लग्नासाठी पैसे उकळायचे आणि नंतर पसार व्हायचे असे तिने सांगितले. यापूर्वी सन 2017-18 मध्ये सरिता प्रकाश कोळी हिचा पहिला विवाह शिरागड तालुका यावल येथे झाला होता. तर दुसरा विवाह 15 मे 2021 रोजी भुसावळ येथील भारत मेडिकल जवळील रहिवासी तरुणासोबत झाला होता. तर तिसरा विवाह 14 डिसेंबर 2021 रोजी आळंदी पुणे येथे झाला होता. तेव्हा 3 ठिकाणी लग्नांची कबुली तिने पोलिसांसमोर दिली असून तिला पुन्हा यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश MS बंचेरे यांच्यासमोर हजर केले असता तिला 11 फेब्रुवारीपर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.
तुला बरं नाही वाटत का? का गोळी घेतली त्याच्याने नाही फरक पडला? का बरं मग तुला काल तर गोळी दिली होती खुशखबर खुशखबर खुशखबर. नववर्षानिमित्त यावल शहरातील श्री कलेक्शनमध्ये सर्व प्रकारच्या खरेदीवर 50% सूट. तेव्हा त्वरा करा. आपणास जर कपडे खरेदी करायचे आहे तर यावल शहरातील श्री कलेक्शनला अवश्य भेट द्या आणि 50% सूटचा लाभ घ्या. श्री कलेक्शन, भुसावळ रोड, आय हॉस्पिटल जवळ, यावल. तालुक्यातील कोरपावली या गावात सोमवारी मध्यरात्रीनंतर 4 घरांमध्ये घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. यातील एका बंद घरातून सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरपावली येथील सायराबी बिस्मिल्ला पटेल ही महिला 2 दिवसांपासून कुटुंबासह जळगाव येथे नातेवाईकांकडे गेली होती. घराला कुलूप लावले होते. मंगळवारी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा शेजाऱ्यांना उघडा दिसला. तेव्हा शेजाऱ्यांनी घराकडे डोकावून पाहिले असता घरात कोणीच नव्हतं. एकूणच त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडलेला दिसला म्हणून त्यांनी तातडीने त्या कुटुंबाला व पोलिसांना माहिती दिली. सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची नासधूस केली आणि 15 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 14,800 रुपयाची रोकड त्यांनी लांबवल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या घरातील बॅग व इतर साहित्य जवळच असलेल्या केळीच्या बागेमध्ये आढळून आले. तसेच मैलखेडी गावात चोरट्यांचा चाहूल नागरिकांना आल्याने नागरिक जागी झाले होते व तेथून देखील काही चोरटे पळून गेले होते. तर गावातील इतर 4 घरांमध्ये देखील घरफोडीचा प्रयत्न झाला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, संजय देवरे हे पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. तालुक्यातील नायगाव येथील नागरिकांनी पंचायत समितीमध्ये निवेदन देत आपल्या कच्च्या घरांचे फोटोसह पुरावा सादर केला व त्यांची घरे सर्वेक्षणात कोणी व का पक्के दाखवले व त्यांना पंतप्रधान आवास योजनेपासून जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आपण जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडे पाठवणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी यांनी दिली. नायगाव तालुका यावल येथे पंतप्रधान आवास योजना ड यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात ज्या 334 नागरिकांची घरे सर्वेक्षणात पक्के दाखवण्यात आले होते त्या सर्व नागरिकांनी आपल्या घराजवळ उभे राहून कच्चे घरांचे फोटो काढून त्याचा पुरावा जोडत मंगळवारी येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले यांच्याकडे निवेदन सादर केले व ज्या कोणी सर्वेक्षणात हे घर पक्के दाखवले
त्यांचा उद्देश या सर्व लाभार्थ्यांना घरकुलपासून डावलण्याचा असावा असा आरोप त्यांनी केला. गावात 202 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांची घरे पक्की असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदरचं निवेदन देतेप्रसंगी नायगाव येथील विनोद तळवी, सरफराज तळवी, अजित तळवी, मुबारक तळवी, फकीरा टेलर, कलिंदर तळवी, फकीरा तळवी, छबू तळवी, सोना तळवी, हमीद तळवी, रहेमान तळवी, सुपडू तळवी, हसीना तळवी, नथू तळवी, सुगराबाई तळवी, मदिनाबाई तळवी, बानोबाई तळवी, फात्माबाई तळवीसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते. मान्य गट विकास अधिकारी सो पंचायत समिती यावल विषय आवास प्लस डेटाबेस प्रपत्रक ड यादीतील नाव प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल पात्र कामी नावाचा समावेश होण्याबाबत अर्जदार आम्ही सर्व सह्या करणारे अर्जदार अर्ज करतो की महोदय उपरोक्त विषयान्वये संदर्भ पत्रान्वये माझे आवास प्लस प्रपत्रक ड यापूर्वी नाव होते. सदर सर्वेक्षण सन 2011 जनहिताय सर्वेक्षणानुसार पक्के घरानुसार डिलीट केले असून तशी वस्तुस्थिती नाही. आज रोजी माझे घर प्रत्यक्ष पडण्याच्या स्थितीत असून त्या घराचा फोटो हा सोबत जोडलेला आहे. तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मिळण्याकामी माझे नाव यादी समावेश होण्यास आम्हा सर्वांची माननीय गट विकास अधिकारी मॅडम यांना आम्ही विनंती करतो. एक मे 2016 पत्र जाहीर झालं. बरं. शासनाने पंचायतीला पत्र जाहीर केलं की 236 लाभार्थ्यांची नावे ग्रामपंचायतीने पंचायत समिती इथे दिली होती. तरी त्यांनी त्या सर्वेक्षणामध्ये त्यांचं चुकीची पद्धत अशी झाली की त्यांनी वशिलेबाजी लोकांना 234 लोकांना अपात्र ठरवलेलं आहे. आज आम्ही सर्व नायगावकर ग्रामस्थ याच्यासाठी जमलेलो आहोत की 234 लोकांना न्याय मिळवून द्यावा आणि आमचं सर्वेक्षण हे पुन्हा करण्यात यावे. कारण आम्ही सगळे पडकी घराची अवस्थेत आमच्या सगळ्यांची घरे ही पडकी अवस्थेत आहे. तरी आमच्या नावावर कोणाच्या नावावर पक्की घर तर कोणाच्या नावावर 2 रूम किचन सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. तरी आमचा विरोध हा फक्त अपात्र यादी पात्र करण्यात यावी या संदर्भातच आम्ही मॅडमांशी बोललेलो आहे. ज्या लोकांची नावे पात्र आहे ती घरे ही पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा आहे सगळ्यांची. आम्हाला 234 लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही BDO मॅडमांकडे आलेलो आहोत. तरी आमच्या या निवेदनाला आमच्या अर्जाला म्हणजे सर्व राजकीय पक्ष म्हणा किंवा पंचायत समितीतील अधिकारी BDO मॅडम यांनी आम्हाला सहकार्य करावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. व सर्व पत्रकार बंधूंना मी सुद्धा विनंती करतो की आमची ही बातमी माननीय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्यापर्यंत जावी अशी मी त्यांना विनंती करतो. जय आदिवासी. शेळगाव बॅरेजच्या 18 दरवाजांचे काम आता पूर्ण झाले असून मंगळवारी तांत्रिक समिती पाहणीकरिता येथे दाखल झाली होती. पाहणी दरम्यान दिलेल्या वेळेपेक्षा जलद गतीने कामाचे रेकॉर्ड या ठिकाणी झाल्याचे समितीने सांगितले. तर वक्राकार दरवाजांचे काम केवळ 21 दिवसात मार्गी लागले. तसेच धरणावरील पुलांचे 5 गाड्यांवरील गटर देखील ठेवण्यात आले असून जलद गतीने काम पूर्णत्वास येत आहे. यावल, चोपडा, भुसावळ आणि जळगाव तालुक्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी शेळगाव बॅरेज उभारणीकरिता सन 1999 मध्ये प्रस्ताव मांडला होता व सातत्याने या प्रकल्पाच्या निर्माणकरिता त्यांनी पाठपुरावा केला.
दरम्यान गेल्या पंचवार्षिकमध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे हे आमदार असताना व सत्तेत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सत्तेत असताना त्यांनी रेंगाळलेल्या या प्रकल्पाकरिता पुन्हा पाठपुरावा करून निधी खेचून आणला. या कामाकरिता तत्कालीन भाजपाच्या सत्तेत सुधारित प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आणि या कामाला गती आली. आता काम शेवटच्या टप्प्यात आहे. या कामाकरिता सध्या विद्यमान आमदार श्रीदादा चौधरी हे देखील पाठपुरावा करताना दिसत आहे. शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प हा आता पूर्णत्वात येत असून गेल्या 18 जानेवारी रोजी या धरणाच्या वक्रागार गेट बसवण्याला सुरुवात झाली होती व आज 8 फेब्रुवारीपर्यंत हे 18 दरवाजे बसून काम पूर्ण झाले आहे. नुकतेच या ठिकाणी समितीचे प्रमुख यांनी पाहणी केली. यामध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता जयंत बोरकर, पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगावचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाने, कार्यकारी अभियंता संतोष भोसले, यांत्रिकी विभागाचे अभियंता धनंजय पाटील, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता हुद्दार व वरील सर्व विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व प्रकल्पाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांनी प्रकल्पाला भेट देऊन कामाची पाहणी करीत काम पूर्ण झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. या ठिकाणी काम पूर्ण झाले असून धरणावरील पुलाचे 5 गाड्यावरील गटर देखील ठेवण्यात आले आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. तालुक्यातील वडरी गावात डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ई श्रम कार्ड मोफत नोंदणी अभियानाचे 5वे सत्र राबवण्यात आले. या शिबिरात गावातील 345 गरजूंनी नोंदणी करीत त्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा याकरिता ई श्रम कार्ड आता आवश्यक आहे. तेव्हा सदरील ई श्रम कार्ड मोफत नोंदणी अभियान यावल तालुक्यात डॉक्टर कुंदन फेगडे राबवत आहे. निशुल्क ई श्रम कार्ड नोंदणी महाअभियानाचा हा 5वा टप्पा असून रविवारी या टप्प्यात वडरी तालुका यावल ग्रामपंचायतीजवळ शिबिर घेण्यात आलं. या शिबिराला नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला. शिबिरात 345 लाभार्थ्यांनी लाभ घेतला व त्या सर्व लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते कार्ड वितरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदच्या सदस्य सविताताई भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर कुंदन फेगडे, अतुल भालेराव, वडरी सरपंच अजय भालेराव, उपसरपंच पंकज चौधरी, भूषण फेगडे, फकीरा तळवी, नवाब तळवी, हाजी शिवरू तळवी, हमीद तळवी, संदीप लोहार, असलम तळवी, संजय तळवी, सत्तार तळवी, कादर तळवी, गफ्फार तळवी, संजय चौधरी, राजू तळवी, लतेश चौधरी, दर्शन चौधरी, रवींद्र बागुल, सागर चौधरी, शाहरुख तळवी, बालकृष्ण सुरवाडे, लुकमान तळवीसह आदींची उपस्थिती होती. या अभियानास धीरज बोळे, सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, दीपक फेगडे, हर्षवर्धन मोरे, जयवंत माळी, चेतन कापुरे, शुभम सोनोने यांचे सहकार्य लाभत आहे.
तो म्हणतो आता म्हणाले काय म्हणाले पहिल्या बुधवारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असून या बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस राकेश फेगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तेव्हा या बैठकीस तालुक्यातील सर्व युवा मोर्चाचे तालुका पदाधिकारी, शाखा अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सागर कोळी, शहराध्यक्ष रितेश बारी, व्यंकटेश बारी, योगेश खेवलकर आदींनी केले आहे. तालुक्यातील भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र रघुनाथ कोळी यांनी आपला वाढदिवस साजरा करताना समाजापुढे एक आदर्श ठेवला. त्यांनी आपला वाढदिवस साजरा करताना बळेजाव न करता वेले तालुका चोपडा येथील वृद्धाश्रम आणि बालिकाश्रम गाठले आणि त्या ठिकाणी अन्नदान करून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे आपण वाढदिवस साजरा करताना आपल्या मनाला एक वेगळं समाधान प्राप्त होते अशी भावना या प्रसंगी जितूभाऊ यांनी व्यक्त केली. त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावल शहरातील आयशानगर येथे आणि यावल तालुक्यातील परसाडे येथे ख्वाजा गरीब नवाज यांची छठी शरीफ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावल शहरातील आयशानगर येथे सायंकाळी एका कार्यक्रमाचं आयोजन करीत प्रसाद वितरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अशफाक शाहसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच परसाडे या गावामध्ये देखील ख्वाजा गरीब नवाज यांची छठी शरीफ साजरी करण्यात आली. या ठिकाणी शाहरुख पिरखा तळवी, तन्वीर मुबारक तळवी, न्याजुद्दीन तळवी, आमीन तळवी, अकिल तळवी, फारुख तळवी, आरिफ तळवी, साहिल तळवी आदींनी एकत्र येऊन कार्यक्रम घेतला. मोठ्या उत्साहात ख्वाजा गरीब नवाज यांची छठी शरीफ साजरी करण्यात आली.
बस कट कर दे वो पटेल वर टाका नाही कुठला कॅमेरा तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.